मुंबईच्या ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर आज मनसेची जाहीर सभा पार पडणार आहे आणि या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई आहेत। सर, काय सांगाल? आज राज ठाकरेंची सभा पार पडणार आहे आणि या सभेकडे संपूर्ण आता महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे, काय सांगाल? संपूर्ण महाराष्ट्राचंच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। आज राजसाहेब काय भूमिका मांडणार, पक्षाची पुढची वाटचाल कशी असेल, हे सगळं ऐकण्याची उत्सुकता जितकी प्रसारमाध्यम म्हणून तुम्हाला आहे तितकीच ती आम्हाला पक्षाचे महाराष्ट्र सैनिक म्हणून आहे। त्यामुळे आता थोडाच वेळ त्यांच्या भाषणाला उरलेला आहे, आपण सगळेच वाट बघूया। 2009 साली आपण आमदार होतात मनसेचा, यावर्षी लोकसभा निवडणूक आहेत, विधानसभा निवडणुकी देखील आहेत, का वाटते मनसे आता सत्तेत असणार का? राजसाहेबांनी मधल्या त्यांच्या भाषणामध्ये सांगितले सत्तेमध्ये मनसे यापुढे असेल। त्याचा अर्थ मी इतकाच घेतो की प्रत्येक राजकीय पक्ष हा सत्तेसाठीच राजकारणामध्ये असतो, सत्तेच्या माध्यमातून त्या राज्याचं देशाचं भलं करण्यासाठी सत्तेमध्ये यायचं असतं आणि आपली जनहिताची ध्येयधोरणं राबवायची असतात। त्यामुळे सत्तेच्या दिशेने वाटचाल ही अविरत सुरू असते। ती नक्की कुठल्या टप्प्यामध्ये आहे ह्याचं उत्तर आम्ही राजसाहेबांकडून मिळण्याची आज अपेक्षा करतो आहे। असं आहे की अनेक गोष्टींच्या चर्चा ह्या सुरू असतात, मग त्याच्यामध्ये कोणाच्या बरोबर युती करणार, कोणाबरोबर आघाडी करणार, की स्वबळावर लढवणार, की एकला चालो रे करणार, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं किंवा त्याच्या चर्चा ह्या समाज माध्यमांमध्ये प्रसारमाध्यमांमध्ये सुरू असतात। आम्ही त्याच्यावरती विचार करत नाही। जे काही जनमानसाचा कानोसा असतो तो घेऊन राजसाहेबांपर्यंत पोचवणं एवढंच आमचं काम असतं आणि त्याच्यानंतर राजसाहेब जे आम्हाला आदेश देतील त्याप्रमाणे वागणं एवढंच आम्ही करत असतो आणि यापुढे तेच करत राहू। त्यामुळे त्या भाषणामधून आम्हाला जो आदेश मिळेल त्याचं आम्ही तंतोतंत पालन करू। धन्यवाद सरदेसाई सर, आपल्याशी बातचीत केल्याबद्दल। तर राज ठाकरे जो आदेश देतील ते आदेशाचं आम्ही पालन करू, असं मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी आपला मत व्यक्त केलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईकसह डॅरल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।